परंतु फोटोची लक्ष्मी तुमचा सुद्धा कापूस देणार नाही। ही देखावची भक्ती करू नका। बेटी पंडित भयानक है भाई अक्षर प्रेम का बड़े से पंडित होय। आणि तो पंडित या ठिकाणी आपल्या गावामध्ये बसलेला आहे। असे अनेक पंडित आपल्या गावामध्ये आहेत आणि या लक्ष्मीचं जो पूजन करेल त्याच्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार नाही। माता माता भगिनी आल्या देवी लक्ष्मी सारे संत जन हे नारायण स्वरूप। तुम्हाला सुद्धा सांगतो हे साक्षात नारायण आहेत। तुम्ही यांच्यावर कुठला राग कुठला लोभ यांच्यावर काढू नका। यांना प्रेम द्या। तुम्हाला टिकवणारे तुमच्या घरामध्ये शांती आणणारे हे महादेव नारायण आहेत। दिवसभर सकाळी 7 ला जर घराच्या बाहेर पडले तर 11 वाजता त्यांची बन्यान फाटली असते। जर दिवाळीला शॉपिंग करायला गेले तर फक्त आणि फक्त तुमच्या कुटुंबासाठी घेतात। परंतु आजही पहा पुरुष वर्गाच्या अंगावर कपडे 10% सुद्धा नवे नाहीत। त्यांचा पूर्ण लढा आपला सौंदर्य व्यक्त करण्यासाठी असतो आणि तो बिचारा फाटला असतो। त्यासाठी किती जरी तुम्ही ग्रंथ वाचवले त्याच्यामध्ये साक्षात तुझे जीवन काय त्यालाच नारायण म्हटलं आहे। तुम्ही देवाला किती जरी दूध घातले तर काही फायदा नाही। दूध घाला यांना, दूध बाजूला या जिवंत मनुष्याला, सासू सासऱ्याला जिवंत तरी सेवा करा। नाहीतर जिथे कोणी म्हणत नाही माय आणि वेळेवर बांधते समजणार काय याचा काहीच फायदा नाही। तुमच्या संसारात कधी सुख लागणार नाही। सुख लाभायचं असेल तर आपल्या आईवडिलांची सेवा करा। आपले जे जिवंत आहे त्यांची सेवा करा। देवा धर्मावर फक्त श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका। देवाला फक्त तुमचा देव हवेचा झुकलेला आहे। देवाला फक्त दोन्ही हात जोडा। परंतु आपण नेमकं चुकतो। एवढा सफरचंद एवढा काजू एवढं रतबंद्या दूध एवढा मोठा शिरा त्या देवापुढे ठेवतो। त्याच्यावर मच्छर बसतात, तुकडे जाते, फक्त पुजाऱ्याला अडचण निर्माण होतात आणि घरचा आमचा नारायण बिचारा उपवासी असतो। या नारायणाची जर सेवा केलं तर नक्की तुमच्या संसारात सुख आहे।